आता हे वर्गमुळावरचे 9 जे गणित आहेत, 9 गणित प्रत्येक गणिताला 2 ते 3 सेकंद लागतात. त्या 2 गणितासाठी फक्त सूत्र वापरावं लागतं. 3 ते 4 सेकंदात उत्तर मिळतं वर्गमुळावर. काल जी सांगितली पद्धत आहे त्याच्यावर. आता ह्याचं काय 625 कोणाचा वर्ग आहे 25 अधिक 22 बरोबर 47. आलं याचं उत्तर. 1225 सांगितलेलं आहे काल. एके स्थानी 5 असणाऱ्या संख्येचं वर्ग कसं करायचं. 25 असल्यामुळे 100% काय झालं त्याचं वर्ग 7 आणि 12चे असे अवयव पाडायचे कोणते कॉमन अवयव पाडायचे. 4 गुणिले 3 त्याच्यापैकी लहान अवयव घ्यायचे. कॉमन अवयव पाडायचे त्याच्यापैकी एके स्थानी 45 म्हणजे याचं वर्गमूळ काय मिळेल 35 चं वर्गमूळ. 33 64 काय सांगितलं होतं एके स्थानी किती आहे 4 आहे. एके स्थानी 4 म्हटल्याच्या नंतर एकतर हे 2 किंवा 8 असं लक्षात घ्या. भेटली. आता उरलेली संख्या कोणती आहे 33. 33 च्या खालचा अंक एकतर 52 किंवा म्हणजे जिचं वर्गमूळ मिळते 33 च्या खालची वर्गमूळ मिळणारी संख्या कोणती आहे 25 आहे. 25 वर्गमूळ काढलं 5 इथली रे. 5 च्या पुढचा अंक कोणता येतो 6. 5 7 30 म्हणजे दिलेली संख्या 30 ही मोठी आहे. 33 ची संख्या 30 पेक्षा मोठी आहे म्हणून आपला मोठा अंक येतो. म्हणजे याचं उत्तर येते 58. ही देखील किंमत तशीच आहे फक्त वर्गपाठ पाहिजे. एके स्थानी किती आहे 3 9 आहे म्हणजे याचा अर्थ एकतर 3 किंवा 7. आता उरली संख्या कोणती 640 तिच्या मागची संख्या बघायची 25 इथं वर्गमूळ काढा म्हणजे एकतर 253 किंवा 257. 25 गुणिले 26 करा. 25 गुणिले काय करायचं 26. आता 25 गुणिले 25 किती 625 येते. 25 गुणिले 26 म्हटल्यानंतर 640 पेक्षा जास्त किंमत देणार आहे की नाही 640 पेक्षा जास्त किंमत देते लक्षात घ्या. 25 गुणिले 50 25 गुणिले 50 25 सत्तर 150 मला वाटतं जवळपास 650 गुणाकार येते 25 गुणिले 26 म्हणजे दिलेली संख्या 640 650 पेक्षा कशी आहे लहान आहे म्हणून आपल्याला लहान आहे 253 म्हणजे ह्याची किंमत किती आहे 253. आता हे गणित मी पर्यायकडे जायचं ठरवले. जरी 8 अंकी असेल तरी पर्यायकडे करता येईल. कारण काय तुम्हाला सांगतो एकच स्थानी या ठिकाणी 0 आहे इथे एक स्थानी 0 आहे. 0 वाला अंक कधीच त्याचं वर्गमूळ राहत नाही. 0 ज्या संख्येच्या एक स्थानी येते त्याच्या वर्गाच्या एक स्थानी पण काय येते 0 येते. त्याच्यामुळे हे 2 पर्याय सोडून द्यायचे आपण. हे 2 पर्याय सोडले. आता राहिला प्रश्न कोणाचा इथं बघा इथे शतकांचा अंक कोणता आहे 8 आहे. जर तुम्ही 800 चा वर्ग केला 800 चा वर्ग किती येतो 6,40,000 आणि 900 चा जर इथली संख्या शतकांची 900 आहे म्हणजे 900 चा जर तुम्ही वर्ग केला 900 चा वर्ग किती येतो 8,10,000. आता मला सांगा ही संख्या 8,94,916 ही संख्या 6,40,000 च्या जवळची आहे की 8,10,000 च्या जवळची 8,10,000 त्याच्यापेक्षा मोठी आहे ना बरोबर. ही 900 ची संख्या आहे 8,10,000 येते. मग दिलेली संख्या 946 पेक्षा म्हणजे 946 900 पेक्षा किती आहे मोठी आहे म्हणजे 100% त्याचा वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे हे लॉजिक काही गोष्टीला वेळ नाही करायचा पर्याय करा आपल्याला उत्तर काढता येईल. हे झाले हे गणित डायरेक्ट वर्गमूळ करायचे. वरची देखील किंमत तशी आहे. वरची किंमत डायरेक्ट तोंडी तुम्हाला सांगता येते. मला वाटतं याची किंमत येते 96. त्याची किंमत किती येते 96 अधिक येते 125. इथे एक स्थानी किती आहे 4 आहे. एक स्थानी 4 म्हटल्यानंतर मी आता सांगितलं 2 किंवा 8. उरली कोणती 125. 125 च्या खाली अंक घ्यायचे एकतर 112 किंवा 118. 11 काय घेतलं कारण 125 च्या खालची वर्गमूळ निघणारी संख्या वर्ग असणारी संख्या 121 आहे पूर्ण वर्ग संख्या. तिचं वर्गमूळ किती काढलं आपण 11 काढलं. एकतर इथं 11 आहे तिथं 11. आता 11 चा पुढचा अंक कोणता येतो 12. 11 गुणिले 12 करा गुणाकार येतो 132. 12 ने 120 12 गुणिले 24 120 आणि 24 किती आलं सॉरी 12 1 12 12 1 12 12 गुणिले 11 करायचे ना आपल्याला. 12 ने 120 आणि 12 1 12 120 आणि 12 132 आलं. ही दिलेली संख्या 125 132 पेक्षा लहान आहे कोणती लहान आहे म्हणून आपल्याला लहान अंक घ्या. म्हणजे याची किंमत
112 वर्गमूळ येते 112 हे येत नाही दोघांची बेरीज 96 आणि 112 ची बेरीज 6 आणि 2 8 आणि 11 आणि हे गणित सगळं सोपं आहे लक्षात घ्या त्या गणितामध्ये सोपी एक ट्रिक वापरूया आपण कोणती बघा इथं वर्गमूळ आहे वर्गमूळातला x ला वर्गमूळात x वजा 34 तिकडे जाऊन काय होते प्लस 34 आणि ह्याचं वर्गमूळ काढून घ्यायचं वर्गमूळ किती येते 22 आणि तिकडे जाऊन काय होणार प्लस 34 होणार लक्षात घ्या गणित कसं येते मग इथं काय आलं वर्गमूळात 34 वर्गमूळात x बरोबर 34 आणि 22 ची बेरीज करा 34 आणि 22 ची बेरीज किती आली 56 आली बरोबर मग आम्हाला x ची किंमत कशाची करायची x तर x बरोबर किती होतं इथं x ची किंमत करायची आहे म्हणून x बरोबर याचा वर्ग करावा लागणार आहे वर्गमूळ उडायचं असेल तर दोन्ही बाजूचा काय करावं लागतं आपल्याला वर्ग करावा लागते म्हणजे वर्गमूळ उडते म्हणून x बरोबर 56 चा वर्ग आता 56 चा वर्ग कसा काढणार कालची ट्रिक सांगितली होती 50 आणि 25 च्या परत दिलेली संख्या 50 पेक्षा किती मोठी आहे 6 ने मोठी आहे 25 मध्ये 6 प्लस करा 31 36 100% चं उत्तर बघा किती सोपं आहे सगळ्या गोष्टीची किंमत पेन न चालवता काढता येते काल तुम्हाला सांगितलं होतं 80 पर्यंत वर्गतोंडी करता येते थोडं नीट बघा त्या ट्रिकचा वापर करा गणित कोणीच काही करत नाही नेक्स्ट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या गणितामध्ये काय बघा दिलेली संख्या हे a वजा b कंसाचा वर्ग सूत्र माहिती आहे तुम्हाला कोणतं हे बघा त्याच्यामध्ये बसते त्याचं सूत्र काय पहिल्या पदाचा वर्ग a चा वर्ग वजा 2ab प्लस b चा वर्ग आहे पहिल्यांदा गणित ह्याच्यामध्ये बसवायचं हे म्हणजे इथं काय होते पहिल्या पद हे काय वर्गमुळात 5 चा वर्ग वजा 2 गुणिले वर्गमुळात 5 गुणिले 2 हे 2 हा अधिक काय 2 चा वर्ग बरोबर x ला x 80 ची फोड करूया वजा 80 ची फोड काय ती 16 गुणिले 4 16 गुणिले 4 म्हणण्यापेक्षा 16 पाचे 80 काय आलं 16 चूक नाही 16 पाच्या 80 येते बरोबर आहे मग इथं बघा हे 5 वजा 4 वर्गमुळात 5 आणि 2 चा वर्ग 4 आला x वजा हा याचं थोडा 2 4 वर्गमुळात 5 ला वर्गमुळात 5 बरोबर आहे मग हे 5 आणि 4 यांची दोघांची बेरीज होईल 5 आणि 4 ची 5 आणि 4 किती होईल 9 वजा 4 वर्गमुळात 5 बरोबर x 4 वर्गमुळात 5 ही मायनस 4 तिकडे जाऊन काय होणार प्लस 4 म्हणून आणि किंवा ह्याला इकडे काय होणार 9 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक 4 वर्गमुळात 5 बरोबर x हे कटते म्हणजे x ची किंमत काय उरली x बरोबर काय उरलं मायनस नाही फक्त 9 बरोबर आहे हे पण गणित सेम टू सेम तसंच ह्या गणिताचं पण आपलं उत्तर आलंच पाहिजे असं बघा त्या गणिताचं उत्तर काय आहे ते हे पण किंमत तसंच पहिल्या पदाचा वर्ग वर्गमुळात x चा वर्ग वजा 2 गुणिले वर्गमुळात x वजा गुणिले 1 अधिक 1 चा वर्ग बरोबर इथं काय वजा 28 पुढे जायचे 4 गुणिले 7 एका संख्येचा वर्गमूळ निघतच असते लक्षात इथं काय वर्गमूळ काय होते काय होईल 2 वर्गमुळात x अधिक